महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतो. त्यांना कसं ते पाण्यात दिसत होतं तसं. मग परवाचं त्यांच्या काही स्टेटमेंट्स ऐकले, टीका ऐकल्या, तुम्ही आता सांगताय. महाडिक म्हणले की मग ते टँकर, मग ते पेट्रोल पंप, मग ते कारखाना. विषय गोकुळचा चाललेला आहे. गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली, मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता ते एक व्यक्ती ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात, असू दे, काय हरकत नाही. गोकुळची निवडणूक लढवत असताना 2-3 मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे. महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये 2019 साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज 2025 साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे. आणि हे स्वतः जाहीर करावं, कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये. दुसरं, गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक मुद्दा होता की दूध, वासाचं दूध बाजूला काढलं जातं, ते वासाचं दूध आम्हाला परत द्या. तुमच्या लक्षात असेल हा मुद्दा त्यांनी खूप गाजवला होता. म्हणजे प्रत्येक जनरल मीटिंगलासुद्धा बाहेर ते गोंधळ घालायचे लोक आणून. गोकुळचं वासाचं दूध परत द्या, आम्ही काय करायचं त्याची विल्हेवाट लावा, असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत होते. आता 4 वर्षे होत आलेले आहेत. किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. तिसरा मुद्दा, ज्यावेळी 2019-20 ही निवडणूक झाली, 3600 काहीतरी संस्था होत्या. आता त्या 5,500 संस्था झालेल्या आहेत. आता या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होतं आहे हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे. माझं असं मत आहे की या सगळ्या संस्था ज्या त्यांनी नवीन केलेल्या आहेत ह्या फक्त मतांसाठी केलेल्या आहेत आणि याच्यामुळं मूळ ज्या संस्था आहेत, मूळ जे दूध उत्पादक आहेत, मूळ ज्यांनी त्याच्यावर आपला म्हणजे गावचा विकास केलेला आहे, शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय व्हायला लागला आहे असं माझं मत आहे. त्यामुळं नवीन वाढीव ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून किती गोळा दूध होतं आहे ह्या सगळ्याची श्वेतपत्रिकाच काढावी त्यांनी आणि स्वतः बोलावं या बाबतीत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं, परवाच्याच बाईटमध्ये मी बघितलं की आम्ही निवडणुकीमध्ये 2 रुपये वाढवून देऊ असं प्रॉमिस केलेलं होतं, परंतु आम्ही 11 का 12 रुपये आत्तापर्यंत वाढवून दिलेले आहेत. परंतु त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती, घोषणापत्र आहे, ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही 2 रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो 11-12 रुपयाचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात. हे खरं आहे का खोटं आहे हेही त्यांनी जाहीर करावं. त्यामुळे आता हे पहा, या जिल्ह्याचं नाव, कोल्हापूर जिल्ह्याचं नाव, गोकुळचं नाव देशभर आहे, जगभर आहे. कारण इथल्या दूध उत्पादक हा खूप कष्टाळू आहे. अतिशय परिश्रमातून ही संस्था मोठी झालेली आहे. आनंदराव चुईकर साहेब असतील, नरके साहेब असतील, PN पाटील साहेब, माडिक, सगळ्यांनी त्यात कष्ट केलेलं आहे. आता काल चुईकरांच्या मुलग्याला सुद्धा त्यांनी बळीच द्यायचं काम केलेलं असं म्हणूया आपण. पण असो, ह्या सगळ्या दूध उत्पादकांनी हा संघ नावारूपाला आणलेला आहे आणि तिथं काय कारभार चाललेला आहे हा आता मूळ जे सगळे 3600 जे सभासद किंवा संस्था होत्या त्यांना कळालेलं आहे. त्यामुळं आता एक वर्षावर निवडणूक आहे. आता 1 वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र बदललेलं दिसेल. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची खुनशी प्रवृत्ती, कशा पद्धतीने लोकांना वागवतात हे सगळं आता सगळ्यांना माहीत झालं. आणि तुम्हालाही सगळ्यांना दिसलं आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आदरस्थान असणाऱ्या महाराजांच्या कुटुंबियांची कशी त्यांनी मगरुरीची भाषा केलेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितल्याने सगळे पाहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यामध्ये गोकुळमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल एवढंच मला या संदर्भात बोलायचं.